हॅलो एव्हरीवन, मी स्वप्ना भालेराव SB फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं स्वागत करते. चला तर मग SB फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये आपण काय काय कोर्सेस रन करतो याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देता देता आपल्या इन्स्टिट्यूटची एक छोटीशी झलक तुम्हाला दाखवेल. चला या. तर फॅशन डिझायनिंग फक्त लक्झरी नाहीये. फॅशन डिझायनिंग एक लँग्वेज आहे की जी प्रत्येक जण आपल्या स्टाईलमध्ये बोलू शकतो. जसं आता फॅशन डिझायनिंगमध्ये मुली करताना ड्रेसेस, ब्लाउजेस, नऊवारी, डिझायनर साडीज वगैरे सगळं स्टिच करू शकतात. त्याचप्रमाणे फॅशन डिझायनिंगमध्ये फॅशन इलस्ट्रेशन असतं, त्यानंतर कलर थेअरीचं नॉलेज असतं, गरजेचं असतं. हे सगळ्या अशा प्रकारे तुम्हाला हे पोर्टफोलिओज तुमचे बनवून घेतले जातात. त्यानंतर तुमचे वर्कबुकचे जे रेकॉर्ड्स आहेत ते सगळे आपल्याला इथे तुमच्याकडनं प्रॅक्टिकली करून घेतले जातात. थेरीज असतात, जसं की फॅशन हिस्ट्री झाली, त्यानंतर आपलं डिझाईन आयडियाज झाल्या, एलिमेंट्स ऑफ फॅशन, प्रिन्सिपल्स ऑफ फॅशन, अशा सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टींचा आपण विचार करून पूर्ण फॅशन डिझायनिंग शिकता येते. टेक्सटाईलचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आत्ता मार्केटमध्ये ट्रेंड काय चालू आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण फॅशन डिझायनिंग पुढे कंटिन्यू करू शकतो आणि त्यात सक्सेस मिळवू शकतो. आता तुम्ही बघाल आमच्या इथे बऱ्याच दुरून मुली आलेल्या आहेत. ही प्रतीक्षा, तू कुठून आली आहेस? संगमनेरवरून तिने एक छोटासा पॉडकास्ट बघितला होता माझा, यूट्यूबला जो आहे तो बघून ती एवढं तिला फॅशन डिझायनिंग बद्दल ज्या क्वेरीज होत्या त्या पूर्ण क्लिअर झाल्या आणि ती इकडे आली. आता नॉर्मली तिला 6 महिने झालेत इथे येऊन. कंटिन्यू ती इथे क्लास करते आणि खूप छान प्रोग्रेस आहे तिच्यामध्ये. तसे ही राखी अगदी वाकडवरून ती रोज प्रवास करून क्लासला येते. रोजच्या दिवसाला तिच्या 3 बस बदलून ती इथपर्यंत येते. तिथेही पॉडकास्ट बघून ऍडमिशन घेतलीये आणि तिच्यात खूप छान प्रोग्रेस आहे. राखी, तुझ्यात चेंजेस झालेले सांग सरांना. गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझं नाव राखी खांबलकर. मी आत्ताच 12th झाली आहे माझी. ते मी मॅमचा पॉडकास्ट बघितला होता यूट्यूबवर. ते बघून मी खूप असे उत्सुकता वाटली की फॅशन डिझायनिंग करावं, स्वतःचं काहीतरी करिअर करावं, म्हणून मी फॅशन डिझायनिंग जॉईन केलं. आणि आता खूप प्रोग्रेस आहे माझ्यामध्ये की स्केचिंग वगैरे हे ते आरी वर्क वगैरे ते शिकवलं जातं. थँक्यू. प्रतीक्षा, तू बोल. गुड आफ्टरनून एव्हरीवन. मी प्रतीक्षा, मी संगमनेरवरून आली आहे. ॲक्च्युली मला फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करायचं होतं. मला असं वाटायचं की स्वतःचं काहीतरी करावं, बट मला माझ्या मनासारखं कॉलेज कुठेच भेटले नाही. ॲक्च्युली मी असंच एक दिवस दुपारचं निवांत यूट्यूबचे व्हिडिओज बघत होते, त्यामध्ये मला मॅमची पॉडकास्ट भेटली. त्यानंतर मी मॅमला इन्क्वायरी वगैरे केली आणि माझं ॲडमिशन झालं. आता मी इथं एकदम प्रोग्रेस करते आणि मला इथे येऊन 6 महिने झाले आणि मला खूप काही शिकायला भेटलं. थँक्यू. ही सर्वेक्षा संगमनेरवरूनच आली आहे. कुठून आली आहे? सर्वेक्षा नारायणगाव वरून आली आहे. आणि सर्वेक्षानेही तिच्या पप्पांना एक कॉल करायला लावलं होतं. जस्ट डायल वरून ती आली आहे. जस्ट डायलला तिला आपल्या इन्स्टिट्यूटचा लोकेशन नंबर मिळाला. तिथनं तिने जवळजवळ एका दिवसात 4-5 इन्स्टिट्यूटला कॉल केले होते आणि कॉलवरूनच त्यांनी ठरवलं माझ्याशी बोलल्यानंतर की आता तिचे पप्पा तेव्हाच बोलले की मॅडमकडेच ॲडमिशन घ्यायचंय. तिचा एक्सपिरियन्स सांगेल ती. हॅलो. जेव्हा मी इन्स्टिट्यूट शोधत होते तेव्हा मी खूप फिरले. एकदा फक्त रात्रीचं गुगलवरती मॅमचा नंबर भेटला आणि पप्पा मॅमशी बोलले. मॅमशी बोलून पप्पांना इतकं छान वाटलं, कारण की मॅम खूप पॉझिटिव्ह थिंकिंग देतात. सो मग इकडे आलो आणि आल्या लगेच ॲडमिशन फिक्स केलं. काही बघायची सुद्धा गरज पडली नाही. मॅमची प्रोग्रेस इतकी चांगली होते आणि आता माझ्यामध्ये प्रोग्रेस पण खूप छान आहे. खूप छान शिकवतात मॅम. व्हेरी गुड. सो अशा आहेत सर. आत्ता एक आहे प्रगती. तिने ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याकडे कमीत कमी 3 महिने वेटिंग केलंय आणि नंतर ती इथे जॉईन झाली आहे. प्रगती, बोल तुझा एक्सपिरियन्स. गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझं नाव प्रगती. मी आळंदीवरून आली आहे. मला लहानपणापासून इच्छा होती की फॅशन डिझायनरमध्ये करिअर करायचं आणि एक असंच टाईमपास म्हणून मी मॅमचा पॉडकास्ट बघितला आणि मॅमच्या पॉडकास्टमध्ये असं जाणवलं की फॅशन डिझायनिंग म्हणजे फक्त टेलरिंग नाही की खूप काही असतं. आणि इथं आल्यापासून मला समजलं की फॅशन डिझायनिंगमध्ये फक्त टेलरिंग नसतं, की खूप अजून काही असतं. आणि इथं आल्यापासून माझ्यात खूप प्रोग्रेस आहे आणि मॅम पण खूप समजून सांगतात. जर नाही समजलं तर रिपीट रिव्हिजन घेतात
आणि छान वाटतं इथे आल्यापासून, खूप प्रोग्रेस आहे माझ्यात. सर, ही आपली फर्स्ट इयरची बॅच आहे. यांनी अगदी बॅच जॉईन झाल्यानंतर यांचा हार्डली 1 महिना झाला असेल, लगेचच आम्ही एक फॅशन शो केला होता. बीडला गेलो होतो किड्स वेअरचा. तिथेही यांनी खूप छान प्रोग्रेस, त्यांचे डिझाईन्स खूप छान डिझाईन केले. म्हणजे खूप शॉर्ट टाईममध्ये खूप छान व्हिडिओज झाले. ही आहे आपली वैभवी. वैभवी माझी एक स्टुडंट होती, नाशिकला गेली ती इथनं शिकून. तिने माझ्याकडे 4-5 वर्षापूर्वी क्लास केला होता. त्या स्टुडंटने वैभवीला माझ्याकडे पाठवलं. ती स्टुडंट म्हटली, संगीता नाव होतं त्यांचं. संगीता म्हणे, तू कुठेही फॅशन करायचं असेल तू आधी मॅमला कॉल कर आणि नंतरच जॉईन कर. सो ती अशा पद्धतीने इथपर्यंत पोहोचली आहे. हॅलो, गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझं नाव वैभवी भोसले आहे. मी संगमनेरवरूनच आले आहे, प्रॉपर तिकडचीच आहे. तर मी पुण्यामध्ये शिफ्ट होणार होते, म्हणजे वडील आत्ताच एक्सपायर झाल्यानंतर. मग मी त्यांना विचारलं की फॅशन डिझायनिंग करायचं आहे, सो काय करू, की टेलरिंगचा क्लास करू. तर आणि फॅशन डिझायनिंगला फी पण खूप असती, त्यामुळं मग माझी परिस्थिती पण एवढी नाही आहे की मी एवढं अफोर्ड करू शकते. मग त्याच मला बोलल्या की तू स्वप्ना मॅमकडे जा, मी त्यांच्याकडेच केलं आहे, त्यांच्याकडे शिकले, त्या चांगलं आहे, तुला बेस्ट सांगतील आणि तू फसले जाणार नाही आणि फी पण कमी आहे, आपल्याला परवडण्यासारखी आहे, मॅम समजून पण घेतात. सो मग मी इकडे आल्यानंतर मॅमशी फोनवरच पहिले कॉन्टॅक्ट केलेला. त्याच्यानंतर 2 महिन्याने मॅमशी भेटलेले आणि मग इथे ॲडमिशन घेऊन टाकलं. आणि इथं आल्यावर पण कळलं की काही फसवणूक नाही, एकदम प्रॉपर लक्ष दिलं जातं. मला मशीनही चालवता येत नव्हतं, आता मला ड्रेस शिवता पण येतात आणि एकदम प्रॉपर जमतात पण आहे. थँक्यू. फॅशन शोचा एक्सपिरियन्स. आणि आत्ताच हार्डली फॅशन शो बीडमध्ये झाला. तिथं पण अचानक कळलेलं की फॅशन शो आहे. त्याच्यानंतर किड्स वेअर बनवायचं होतं. मे बी 1 आठवडा का 15 दिवसात ड्रेस रेडी केलेला. इथून बीडला गेलो, तिथं फॅशन शो केला. तिथं पण एकदम VIP ट्रेनिंग भेटली. मॅडम स्पेशल गेस्ट होत्या तिथं आमच्या, तेव्हा आम्हाला ही VIP ट्रेनिंग भेटली. 1 डे शो होता आणि ते करून मग इकडे आलो. आणि तिथं आम्हाला अवॉर्ड पण भेटले, ट्रॉफीज आणि सर्टिफिकेट. थँक्यू. सो फॅशन डिझायनिंगचं महत्त्व तुम्हाला जसं तुम्ही फॅशन डिझायनिंगमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हाल तसं कळेल. ही आहे आपली वैष्णवी. वैष्णवी जवळजवळ ती मेकअप आर्टिस्ट आहे. फॅशनचंही नॉलेज असावं ॲज अ कॉम्प्लिमेंटरी म्हणून ती आली, पण आता मला असं वाटतं फॅशन तिचं मेन प्रोफेशन बनेल आणि ती मेकअप आर्टिस्टला कॉम्प्लिमेंटरी ठेवेल. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज द वैष्णवी पाटील. आत्ता मला फक्त 2 महिने झाले इथं येऊन, पण स्टार्टिंगला मला असं होतं की माझ्याकडून होणार. फर्स्ट डेला तर मी मॅडमला जाऊन बोलले पण की मॅडम मला नाही आता कंटिन्यू करायचं आहे. तर मॅडमने खूप सारं एक्सप्लेन केलं की पॉझिटिव्ह थिंकिंग दिलं की चांगलं होईल, काही नाही प्रॉब्लेम होणार. पण आता 2 महिन्यामध्ये मी ट्रेस करू शकते, सगळं स्केचिंग, कलर सगळं करू शकते. हे सगळं पॉसिबल मॅममुळे झालं. थँक्यू सो मच. आणि त्यानंतर खूप चांगलं वाटतं आणि खूप पॉझिटिव्ह थिंग्स येतात, काही निगेटिव्स नाही आहेत. थँक्यू. मेन काय होतं ना, फॅशन डिझायनिंग असं आहे की ते तुम्हाला जगायला शिकवतं नेहमीच, की तुम्हाला कुठेही तुम्ही 5-5 वर्ष तुम्ही वाया घालवता. एज्युकेशन मस्ट आहेच, पण पुढे आपण एज्युकेशनमध्ये अर्निंगचा अगोदर विचार करून जर पुढे गेलो तर मग एज्युकेशन प्लस आपलं प्रोफेशन याला एक छान संगत मिळेल. की तुम्ही करताना जे काही करायचं आहे ते फॅशनमध्ये किंवा कुठल्याही सेक्टरमध्ये करायचं, तर स्टार्टिंगपासून ज्या डिरेक्शनला जायचे त्याच डिरेक्शनला तुम्ही एक स्टेप पुढे करावं आणि नंतर त्या दिशेने जावं. सो एक आहे आपली प्रियंका आली आहे, गावाकडनं आली. तिने ही पॉडकास्ट बघूनच इथे ॲडमिशन घेतली आहे. प्रियंका बोल. गुड आफ्टरनून, माय नेम इज प्रियंका धाडवे. मी मॅमचा यूट्यूबला पॉडकास्ट पाहिल्यावरतीच इथं आलेली आहे. मी मॅमकडे सुरुवातीला आलो त्यावेळेस मॅमला माहिती वगैरे विचारली, तर मॅमने मला सांगितलं, सगळी माहिती सविस्तर समजावून सांगितली. पण मॅमला मी विचारलं की मला जमेल का. मी 3 वेळा त्यांना क्वेश्चन सारखा विचारत होते, मॅम जमेल का. तर मॅमने सांगितलं हो का नाही जमणार. आणि त्यांच्या बोलण्यानेच मला खूप कॉन्फिडन्स आला. मी सुरुवातीला इथं आले त्यावेळेस माझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स नव्हता, पण इथं आल्यावरती माझ्यामध्ये प्रोग्रेस होत आहे, कॉन्फिडन्स पण वाढलेला आहे. थँक्यू मॅम. कुठून आली आहेस तू?
जेजुरी. तर प्रियंका आपल्याकडे जेजुरीवरून आली. ती जेजुरीवरून येताना विदाऊट म्हणजे कॉल न करता इथे इन्स्टिट्यूटमध्ये सकाळी 10 वाजेची येऊन थांबलेली आणि नंतर मी माझी वाट बघितली. तिला म्हणजे एवढी एक्साइटमेंट होती भेटण्याची. काय होतं की कधी आपण ऑनलाईन काही बघून ठरवतो की म्हणजे जुगाड असेल किंवा फसवणूक होईल, बट मला भेटल्यानंतर तिचं ते क्लिअर झालं, तिचं कन्फ्युजन, आणि नंतर ती 15 दिवसांनी ॲडमिशन घ्यायला आली. आता या मुली इथे काही दुरून ज्या आलेल्या आहेत त्या इथे रूम करून राहतात आणि कंटिन्यू क्लास करतात. आपल्या क्लासचा टायमिंग साधारणतः सकाळी 10 ते 2ची एक बॅच असते आणि 2 ते 6ची एक बॅच असते. नॉर्मली मुलींना लेडीजच्या हिशोबाने किंवा मुलींच्या हिशोबाने त्यांना थोडा टायमिंग फ्लेक्झिबलही आपण ठेवला आहे. आणि मेन आपली एक कमिटमेंट आहे की ॲज अ फिमेल काहीही इश्यू जरी झाला, की सपोज ड्युरेशनमध्ये त्यांना काही हेल्थ इश्यू आला किंवा फॅमिली इश्यू झाला, काहीही ॲक्सिडेंटल वगैरे, तरी आपल्याकडे कमिटमेंट आहे की तुम्हाला 100% येईपर्यंत शिकवलं जातं. म्हणजे फक्त सर्टिफिकेशन देणं हे इम्पॉर्टंट नाही आहे. म्हणजे तुम्हाला आमचे स्टुडंट त्यांच्या सर्टिफिकेशन तेच असतील, म्हणजे एवढं आम्ही त्यांना डेव्हलप करतो. अगदी 15-15 वर्ष ज्यांचे बुटिक्स आहेत असेही लोक, अशाही लेडीज आमच्याकडे आहेत की त्यांना काही क्वेरी येतात. नॉर्मली ब्लाउजेसच्या फिटिंग्स प्रॉपर बसत नाही, ड्रेस फिटिंग प्रॉपर बसत नाहीत, तर आणि काही डिझायनर गोष्टी असतात की त्या शिकायच्या राहून गेलेल्या असतात. अशाही लेडीजला आपण ॲडमिशन्स देतो. म्हणजे आपल्याकडे बेसिक टू ॲडव्हान्स डिप्लोमा तर आहेच की त्याच्यात 25 प्रकारचे वेगळे वेगळे कोर्सेस इन्क्लुडेड आहेत. सोबतच शॉर्ट टर्म कोर्सेसही तुम्ही इथे शिकू शकता. अगदी 45 डेजपासनं बेसिक ड्रेसेस, बेसिक टू ॲडव्हान्स ड्रेसेस, ब्लाउजेस, आरी वर्क, नऊवारी, रेडी टू वेअर साडी, इव्हनिंग आउटफिट्स, त्यानंतर हँड एम्ब्रॉयडरी, या सगळ्या गोष्टी इथे शिकवल्या जातील. आत्ता आपल्याकडे आहे माधवी आणि ज्योती, ह्या दोघी मैत्रिणी आहेत. एकदाच ॲडमिशन घ्यायला आल्या होत्या, एकीचं ॲडमिशन घ्यायला आल्या होत्या ज्योतीचं. तर ज्योतीच्या काउन्सिलिंगमध्ये माधवीच इम्प्रेस झाल्या आणि त्यांनी ॲडमिशन घेतले. सो दोघींशी बोला. गुड आफ्टरनून. माझं नाव ज्योती. ॲक्च्युली मला जवळजवळ एज्युकेशन सोडून म्हणजे हाऊसवाईफ आहे मी सध्या. तर मला एज्युकेशन आता काहीतरी करायचं आहे, त्यासाठी मी स्वतःसाठी काहीतरी स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी मी ॲडमिशन घेण्यासाठी आली. दोघं मैत्री आम्ही इन्क्वायरीसाठी आलो होतो. मी एकच वर्षाचा कोर्स घेण्यासाठी आले. मॅमला बोलली मला फक्त ब्लाऊज आणि ड्रेस शिकव, बाकी मला नाही करायचं आहे. मॅम बोलले नाही, तू पूर्ण कोर्स कर. मॅमने मला सांगितलं कसं करायचं, काय काय कसं कसं असतं फॅशन डिझायनिंगमध्ये. त्यानंतर बघ यांना विचारलं, मग ह्या कोण मैत्रिणी म्हणे, म्हटलं माझ्या. तर मॅम बोलले म्हणे तुम्ही काय करतात, म्हणजे माझं लेडीज वेअर आहे माझं. तर मॅम बोलले तुझ्यासाठी तर खूप छान आहे. तर तिला पण मॅमने कन्व्हिन्स केलं. आज आम्ही दोघं एकत्र फॅशन डिझायनिंग करतोय. गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझं नाव माधवी. ॲक्च्युली मी ज्योतीसाठी म्हणजे इन्क्वायरीसाठी आलो होतो आम्ही दोघी पण. खरं मॅम मी एवढं इम्प्रेस केलं की मग मी पण तो कोर्स जॉईन केला. माझं 5 वर्ष झालं माझं ह्याचं लेडीज वेअरचं शॉप आहे. खरं मग मॅमनी जे सांगितलं की फॅशनसाठी काय करता येईल तुला, बुटिकसाठी काय करता येईल, त्यामुळे मी पण हा कोर्स जॉईन केला. जसं मला जमतं म्हणजे शॉपचं टायमिंग ॲडजस्ट करून मग मी तो कोर्स सकाळच्या टायमिंगला करते. तर ह्या दोघी म्हणजे प्रत्येक हाऊसवाईफच खूप स्ट्रगल करून येतात. त्यांनाही अगदी 10च्या लेक्चरला पोहोचायचं असतं तरी 10:30 होतातच. पण त्यांची स्ट्रगल अशी असते की आम्ही थोडा वेट करतो. आणि ह्याही इवन इथून जाऊनही त्यांचं बुटीकही सांभाळतात, क्लासेसही करतात आणि फॅमिली तर आहेच, सगळ्या लेडीज फॅमिली सांभाळून येतात. अशा बऱ्याच लेडीजची स्ट्रगल आम्हाला दिसते. सो त्यांना कुठेतरी या गोष्टींचं फळ नक्की मिळणार आहे. ह्या तुम्हाला अपकमिंग फॅशन डिझायनर्स भेटतील पुढेही. ही आहे पूजा मोहिते. ही आपल्याकडे 2nd इयरला आहे आणि आता बऱ्याच गोष्टी तिच्या शिकून झालेल्या आहेत. पूजा, तुझा एक्सपिरियन्स सांग बाळ. हॅलो एव्हरीवन. माझं नाव पूजा लक्ष्मण मोहिते आहे. मी कॉलेजमधनं 1st इयर केलं आणि मला आधीपासून अशी इच्छा होती की मी जॉब करू नये, मला स्वतःचं काहीतरी स्टार्टअप करायचं होतं. तर मी आधी मॅमकडे असं जस्ट फ्रीच्या क्लासेससाठी टाइमपास म्हणून आले होते. पण नंतर फॅशन डिझायनिंगचं इतकं बघितलं ना की मला ते आवड निर्माण झाली आणि नंतर मी आरीवर्कसाठी घ्यायला आले ते ॲडमिशन. पण नंतर पप्पाला मॅमने खूप सांगितलं की त्याच्यामध्ये फॅशन डिझायनिंग म्हणजे फक्त टेलरिंग नाही आहे, त्याच्यात पण खूप काही शिकण्यासारखं आहे. तर त्याच्यानंतर पप्पाने मला 1 इयरसाठी ॲडमिशन घ्यायला सांगितलं. पण नंतर मग मला त्याच्यामध्ये सुद्धा अजून शिकायची इच्छा होती, जसं की कम्प्युटरायझेशन वगैरे. तर मग मी ते सुद्धा शिकण्यासाठी अजून ॲडमिशन घेतलं 2nd इयरसाठी. आणि आता माझं टोटल 1.5 वर्ष झालं आहे आणि त्याच्यामध्ये खूप काही शिकून झालं आहे.
आरी वर्क, पेंटिंग, फॅब्रिक पेंटिंग वगैरे खूप स्टिचिंग वगैरे खूप छान झाले आणि स्केचिंग पण खूप छान झाली आहे. तर मॅमला थँक्यू इतकं आम्हाला सपोर्ट करण्यासाठी. आणि या मुलींनी बरेच फॅशन शोही केलेत. गोव्याला गेल्या, दिल्लीलाही फॅशन शो झालाय. आत्ताही पुढे आमचा नेक्स्ट जॅनमध्ये प्लॅन आहे फॅशन शोचा. इवन आपण क्लासचाही एक फॅशन शो ठेवतो की स्टुडंटनी केलेलं जे काही 2 वर्षातलं काम आहे ते तुम्हाला तिथे डोळ्याने बघता यावं आणि त्यांचं सर्टिफिकेशन व्हावं. ह्यासाठी फॅशन शो कंटिन्यू असतात की त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतो. फॅशन शो केल्यानंतर आपलं डिझाईन मॉडेल थ्रू समोर दिसतंय तर त्याची एक वेगळी मजा असते. ते एक वेगळं आपण आपलं सक्सेस, आपलं करिअर तिथे एन्जॉय करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत फॅशन डिझायनिंगमध्ये. आरती, उठ बाळा. ही आहे आरती. आरती मला वाटतं औरंगाबादवरून आली आहे. नवीन लग्न झालं तशीच ती इथे जॉईन झाली की लग्न झाल्यानंतर कुठे गॅप पडायला नको. लेडीजचं कसं होतं, मुलींचं लग्न झाल्यानंतर असं वाटतं की 1-2 वर्ष आपण गॅप घ्यावा, लाईफ जगावी, नंतर बघूया. पण जो गॅप असतो का तो आपल्याला कुठेतरी मागे खेचू शकतो. मग मी तर आरतीचं कौतुक करते की तिने तो गॅप न घेता, ती लाईफ एन्जॉय न करता स्वतःचं करिअर निवडलं. बोल आरती. हॅलो, माझं नाव आरती प्रीतम थोरात. माझं लग्न होऊन 2 वर्ष झाले. मी लग्न झाल्यानंतर 4 महिन्यांनीच कोर्स जॉईन करायचं ठरवलं होतं. खूप शोधलं पण एवढं असं व्यवस्थित नाही सापडलं. जस्ट डायलवरनं मॅमचं एक हे बघितलं होतं व्हिडिओ. मॅमचा व्हिडिओ बघितल्यानंतर खूप असं हे वाटलं की आपण इथेच ॲडमिशन घ्यावं. मी 4 महिन्यानंतर मॅमच्या क्लासला व्हिजिट दिली आणि मॅमनी इतकं छान पद्धतीने समजावून सांगितलं की मला तिथंच कोर्स जॉईन करावं असं वाटला. मग मी फक्त 2 महिन्यासाठी असं मॅमला म्हटलं होतं की मी जस्ट ट्राय करून बघते मला जमतं की नाही म्हणून. मी तिथे ट्राय केलं तर मला खूप छान वाटलं. मी 2 वर्षाचा क्लास तिथं कंटिन्यू केला. आता माझं खूप म्हणजे शिकून झालंय. ड्रेस झालेत, ब्लाउजेस झालेत, वन पीस वगैरे, नऊवारी खूप काही शिकलो आम्ही. आरी वर्क वगैरे पण इतकं छान पद्धतीने शिकवतात मॅम की आम्हाला त्यात आवड निर्माण होत चालली आहे. थँक्यू. तसं ती खूप जास्त बोलते पण आत्ता घाबरली आहे कॅमेरासमोर. ती ऑर्डर्सही घेणं चालू केलं आहे. मेन आपला एक टॅगलाईन आहे लर्न अँड अर्न. तर याच्यावर तुम्ही जेव्हा शिकताच अर्निंग करायला शिकता तर तुमचा एक कॉन्फिडन्स वाढतो. म्हणून आम्ही शिकवता स्टुडंटला सांगतो की ऑर्डर्स तुम्ही घेऊन कंप्लीट करा. आमच्यासमोर जर तुम्ही ऑर्डर्स कंप्लीट करत असाल तर तुमचा एक वेगळा कॉन्फिडन्स तुमच्यात असतो की चुकण्याची भीती तरी नसते ॲटलिस्ट. सो अशा पद्धतीने आमच्या सगळ्या स्टुडंट ज्या सेकंड इयरच्या आहेत त्यांनी आत्ता अर्निंग चालू केलेलं आहे आणि त्यांना खूप छान बेनिफिट होतं आहे. तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. आम्हाला कधीही व्हिजिट करा. तुम्हाला 100% गॅरंटी वॉरंटीसह कोर्सेस अवेलेबल आहेत आमच्याकडे. ह्या आहेत आरती, लातूरवरून आल्यात. त्याही पॉडकास्ट बघूनच ॲडमिशन घेतले. आरती, तुमची ओळख करून द्या. माझं नाव आरती, मी लातूरवरून आले आणि मॅमची मी असंच बसल्या पॉडकास्ट बघितली होती आणि माझ्या आईवडिलांची खूप इच्छा होती मी काहीतरी पुढे करावं. लग्न झाल्यानंतर 10 वर्षांनी मी इथं ॲडमिशन घेतलंय. मॅम खूप पॉझिटिव्ह बोलतात. त्यांच्या बोलण्याने नाही मॅम, बोला 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 बोला, छान बोलताय तुम्ही. हा बोला. हाच कॉन्फिडन्स आम्हाला मिळवून द्यायचा प्रत्येक लेडीजला. मॅम खूप पॉझिटिव्ह वाईब्स भेटतात मॅमकडून. आणि माझं 1 वर्षाचा मी डिप्लोमा कम्प्लीट होत आलाय. माझं 6 महिने झालं मला इथे ॲडमिशन घेऊन. खूप छान एक्सपिरियन्स आहे माझा. आता ब्लाऊज कम्प्लीट झाले. आता सध्या ड्रेस स्टिचिंग करते मी. थँक्यू. यांची खूप स्ट्रगल आहे लाईफमध्ये. त्यांच्या सासूकडनं त्या परमिशन घेऊन इकडे रूम करून राहून इकडे क्लासेसला आल्या आहेत. थँक्यू. ही आहे प्रज्ञा. प्रज्ञा हडपसरवरून रोज इकडे मोर्शीला येते. रोजचं तिचं ट्रॅव्हलिंग वगैरे. आणि ती फर्स्ट टाईम 10th नंतर काय करावं, तिची खूप इच्छा होती फॅशन डिझायनिंग करण्याची. पण ॲज युजल घरच्यांना वाटतं की काहीतरी इंजिनिअरिंग फील्डकडे जावं किंवा मग डॉक्टर तरी बनावं. ह्या सगळ्या गोष्टींना ती डावलून इकडे आली आहे. तिने जस्ट डायलला माहिती मिळाली तिला आपली, तेव्हा तिने तिच्या आईला, भावाला इकडे घेऊन आली. त्यांना आम्ही कन्व्हिन्स केले. जेव्हा आम्हाला त्या भेटल्या तेव्हा त्यांना म्हणजे फॅशन डिझायनिंगचं महत्त्व कळालं आणि नंतर त्यांनी ॲडमिशन घेतलं. तर ती आत्ता हडपसरवरून आपल्या इथे येते. तिच्याशी आपण बोलूया. तर गुड आफ्टरनून. माझं नाव प्रज्ञा अशोक गाडेकर. मी 2 इयर्सचा डिप्लोमा करते. आता माझं पूर्ण होत आलं आहे, थोडाफार राहिलेला आहे.
तर खूप भरपूर शिकायला भेटलं, भरपूर एक्सपिरियन्स भेटला. गोव्याला गेलतो, तिकडला शो खूप छान झाला, तिकडला एक्सपिरियन्स भेटला. तर अशा पद्धतीने तुम्हाला फॅशन डिझायनिंग बद्दल माहिती मिळालीच असेल. फॅशन डिझायनिंगला खूप खूप इम्पॉर्टन्स आहे आपल्या लाईफमध्ये. तुम्ही तुमच्या जवळच्या मुलींना, लेडीजला, मुलांनाही फॅशन डिझायनिंग बद्दल अवेअर करा. फॅशन डिझायनिंग हे मल्टी अर्निंग सोर्स आहे, की तुम्हाला इन्स्टंट अर्निंग कुठे पाहिजे असेल तर फॅशन डिझायनिंगमध्ये. आपण जे काही एज्युकेशन करतो ते फक्त मेन आपला पर्पज असतो, आपल्याला कुठेतरी व्हॅल्यू असावी, आपली प्रेस्टिज असावी, आपल्याला इन्कम मिळावं. ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर फॅशन डिझायनिंग इज अ बेस्ट ऑपॉर्च्युनिटी फॉर अस. तर मग तुम्ही आत्ताच जॉईन व्हा. फॅशनबद्दल तुम्हाला काहीही क्वेरी असेल तर तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला फॅशन डिझायनिंग बद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर आमचे व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि लाईक मात्र करा. आपल्या इन्स्टिट्यूटचा आयडिया आहे SB फॅशन इन्स्टिट्यूट ट्रेंड. नक्की फॉलो करा. असेच तुम्हाला छोट्या छोट्या फॅशनबद्दल टिप्स मिळत राहतील. थँक्यू.